आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हे काय काय केलं सगळं? राजू, कशाला केलंस तू हे सगळं? मी या खाट्यावर राहणार नाही हं? हा दादा, तू त्या कॉटवर राहणारच म्हणून केलंय का आम्ही हे सगळं? आता तर आम्ही देवाकडे प्रार्थनाच केली की अशी वेळ परत तुझ्या आयुष्यात कधीच येऊ नये। पण आता आलीच आहे ना, तर आम्ही तुझी भरपूर काळजी घेणार आहे। दादा, तू फक्त ऑर्डरी सोडायच्या, आम्ही सगळं तुला जे हवंय तुझ्या हातात आणून देणार। मी आहे ना तुझी सेवा करायला, आता तू टेन्शन यायचंच नाही, कळलं? चल चल। माझी काका, सूर्य, काय होतंय तुला? तुला बरं नाही वाटत आहे का? दादा, तुमचं मला त्या दिवशीचा प्रसंग आठवला। माझी काका रक्ताच्या थारोळ्या तिथं पडला होता। माझी काका त्याला बघितल्यावर त्राणच गेला होता माझ्या। अजून पण डोळ्यासमोरून माझ्या भाजी काका परत येईल असं वाटलं बी नव्हतं का? ते परत दिसलं त्यावेळी अशा अवस्थेत। माझ्या या परिस्थितीमुळे त्याच्या अंत्यसंस्काराला बी मला जाता आलं नाही। ती माणसं कोण होती हे आठवलं जरी ना तरी का का मारला असेल भाजी काकाला? का कोणी मारला असेल त्याला? माझ्या जीवाभावाचा माणूस गमावलाय मी। सूर्या, हे बघ, तुझ्या भावना मी आता समजू शकते, पण तू आता शांत हो बरं। मी ना तुला आधी पण सांगितलंय, एवढा स्ट्रेस घेणं तुझ्या तब्येतीसाठी चांगलं नाहीये रे। हा, घरात जो हल्ला झाला तो सगळ्यांसाठीच धक्कादायक आहे। पण सूर्या, पोलीस आपापल्या परीने तपास घेत आहेत ना। हे सगळं का केलं, कुणी घडवून आणलं, हे लवकरच कळेल आपल्याला। कळलंच पाहिजे। जी कुणी माणसं असतील ना, असं तसं नाही सोडणार मी। आपल्या गावातली होती का ती? नाही तुझं, आपल्या गावातली असती तर मी ओळखलं नसतं का त्यांना? आणि त्या आपल्या गावातलीच काय, आसपासच्या कुठल्याच गावातली नव्हती ती माणसं। प्रश्न भरपूर आहेत आणि उत्तरं मिळत नाहीयेत। पण सूर्या, आत्ता तरी तुला तुझ्या तब्येतीकडे लक्ष देणं हे जास्त गरजेचं आहे। ह्या सगळ्या गोष्टीचा उलगडा लवकरात लवकर होईलच। सूर्या, जाणारा माणूस निघून गेलाय रे, पण ना त्याच्या चांगल्या आठवणी जपून आपण पुढे जाणं गरजेचं आहे की नाही? तू शांत हो। हे बघ, तुला आता दुपारच्या गोळ्या घ्यायच्यात, त्यामुळे ना तू आता काहीतरी खाऊन घे आणि मग मस्त आराम कर। तुझं मला आता काय नकोय, मला जरा शांत बसू दे। अरे, असं काय करतोस? तू जर खाल्लं नाहीस तर तुझा अशक्तपणा वाढेल ना। सूर्य, बघ, मी ना तुला बजावून सांगते, तुला वेळच्या वेळी खाणं आणि विश्रांती घेणं हे करावंच लागेल। आणि हे मी तुला बायको म्हणून नाही तर एक डॉक्टर म्हणून सांगते। काय म्हणजे आता मला तुझं सगळं ऐकायचंच आहे का? हो, ठीक आहे, ऐकतो मी। पण त्या आळणी जेवण देऊ नका आता राव मला। जीवन सगळं फिरतं माहिती का ते? दादा, टेन्शन नॉट। तुझ्या जेवणात ना आम्ही जरा बदल केलाय, तर ऐक। तू ना मस्तपैकी दाल खिचडी खायची, हा, पण फक्त बिना तेल आणि बिना मसाल्याची।
हवं तर एखादी चपाती खाऊ शकतो, पण चहा पूर्णपणे बंद हा. तर कोरा चहा दिवसातनं एकदा मिळेल तुला. आणि संध्याकाळचं जेवण बिना जरा हलकच करायला सांगितलंय, पण त्यात पण बिना तेल आणि बिना मसाल्याचे चविष्ट पदार्थ आम्ही करून घालू तुला. आणि मग तू हळूहळू बरा व्हायला लागलास ना की मग साजूक तुपातला शिरा, पोहे, चकुल्या, उपीट हे सगळं तुला खायचंय ना? तुला खायचंय ना? हे बघ सूर्या, काही दिवस पथ्य पाळावेच लागतील. तू एकदा बरा झालास ना की मग तुला हवं ते मिळेल. पण हा, तोपर्यंत तुला विश्रांती घ्यावीच लागेल. आता तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं म्हणलं माझं काय चालणार आहे का? नाही. आगीचा हा निखारा हो पाठीराखा खंबीर, आभाळाच्या छातीचा हो साराचा हा धार, अश्वस्वारी त्याचा राजा वाली थाटर, झेलून राजू थांब. सूर्या, ही जरा पिशवी उचलतोस का? रांगडा दिसतो तरी मनातून हा गोड, मनातून गोड. राजमनाचा आमचा दादा, जशी माय माऊली दादा, सुपरस्टार आमचा दादा लाखात. ममताईची आहे साऱ्यांची हा दादा, सुखदराचे